सुस्वागतम. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जो धैर्य आहे, धैर्य तिकडे त्याचं काम चालू असतं आणि जी सावी आहे ती आर्यासोबत तिथे भांडे भांडे खेळत असते आणि भांडे खेळत असताना तिथेच आता लगेच ती म्हणत असते की जी सावी आहे ती आता तिथे आर्याला म्हणते, आर्या तुला काय आवडतं, आपण काय खेळायचं आज? तर आर्या म्हणते, मला पोहे बनवूयात आपण, मला स्वयंपाक बनवायला खूप आवडतो. माझी आई सकाळी सकाळी खूप छान स्वयंपाक बनवते, माझ्यासाठी पोहे बनवते, मला ते खूप आवडतात. चल त्याच्यात शेंगदाणे पण घालते ती, आपण काहीतरी बनवूयात. तर सावी म्हणते, ठीक आहेत, आपण धीरेच्या आवडीचं जेवण बनवूयात आज, असं म्हणते आणि म्हणते की चल आपण जेवण बनवायला घेऊयात लगेच. आणि ती म्हणते की ठीक आहे, चल मग आपण जेवण बनवूयात आणि आता लगेच ते धैर्यला मी टिफिन पण देणार आहे, असं म्हणते. आणि इकडे आता जी दामिनी आहे ती पोलिसांना भेटायला बोलवते आणि म्हणते की तुम्हाला एवढे पैसे देऊन तुमचं काम होत नाही आहे का, असं बोलत असते. तर ती त्या पोलिसांना म्हणते की हवे तेवढे पैसे घ्या, पण तो माणूस कोण आहे ना लवकरात लवकर शोधून काढा, नाही तर बघा, असं म्हणतात. तर आता तिथून पोलीस जातात, तेवढ्यात त्या माणसाचा दामिनीला कॉल येतो आणि म्हणतो की आहे त्या मी ॲड्रेसवरती आल्या की नाही तुम्ही अजून, तो म्हणतो. तर आता दामिनी म्हणते की हो येते ना, चला तुम्ही पैशाची बॅग घेऊन येते, असं म्हणते. आणि आता दामिनी तिथून जायला निघते. तर आता दामिनी घरी येते. तर इकडे आता जो सावी असते ती सावी आता धैर्यासाठी स्वयंपाक बनवण्यासाठी किचनमधून पीठ घेते आणि पीठ घेऊन ती चाललेली असते. तेवढ्या तिच्याकडून धक्का लागतो आणि ते पीठ सांडतं खाली. आणि आता ते पीठ सांडल्यावरती जो भास्कर आहे तो भास्कर आता म्हणतो की जो विलास आहे तो विलास खूप दारू पिलेला असतो. इकडे तिकडे बघतो तो सावीला आणि आता सावीला बघितल्यावरती तो आता खाली बघतो, सावी लपलेली असते. सावी पूर्ण घाबरून गेलेली असते. तो तिच्या मागे लागतो आणि ती डोक्यात काठी घालायला लागतो. सावी तिथून पळते. ती म्हणते वाचवा मला. आणि आता सावी जी असते ती इकडे तिकडे पळते, ती खूप पळते आणि त्यानंतर आता ती बाहेर येते. बाहेर येऊन गाडीच्या डिकीत जाऊन बसते. तर इकडं जो भास्कर आहे तो तिला सगळीकडे शोधतो. तेवढ्या दामिनी घरी आलेली असते आणि आता जो भास्कर आहे तो जो विलास आहे तो आता दामिनीला जाऊन धडकतो. तर आता लगेच जी दामिनी आहे ती म्हणते, विलास दिवसा काय चाललंय तुझं, दिवसा हे करीत चाललाय का तू, काही कळतं की नाही तुला, दिवसा दारू पितोय, असं म्हणते आणि त्याला बोलते. तर तो तिथून जातो. तर इकडे जी दामिनी आहे ती घरात येते, रूममधून पैशाची बॅग घेते आणि तिथून जायला निघते. तर इकडे आता धैर्य असतो, धैर्य आता सावीला शोधतो. धैर्य तिथं नीता अवंती वहिनी त्यांना सगळ्यांना विचारतो, कुठं बघितलं तुम्ही सावीला. आर्याला विचारतो, तुला सांगितलं होतं लक्ष ठेवायला, आर्या कुठं गेली आहे? तर आर्या म्हणते की अहो काका, ती तिकडे पीठ आणण्यासाठी गेली होती, मला म्हणे आता पीठ घेऊन येते स्वयंपाक बनवण्यासाठी तुमच्यासाठी. तर ते म्हणतात की मग आली नाही, कुठं गेली आहे ती, तुला माहीत नाही, तू लक्ष ठेवायचं ना काकीवरती, असं म्हणतात. आता तो लगेच धैर्य तिला ओरडतो, इकडे तिकडे बघतो पण कुठे सापडत नाही. धैर्य गाडी घेऊन आता तिथून जायला निघतो तिला शोधण्यासाठी. तर इकडे जी सावी आहे ती आता तिथे येते. इकडं दामिनी त्या ठिकाणी आलेली असते. तिथे तो सावीच्या बाबाचा मित्र आलेला असतो. तर म्हणतो की पैसे द्या, तुम्हाला माहीत नाही दामिनी मॅडम माझ्याकडे किती पुरावे आहेत. तर आता दामिनी म्हणते की मला माहिती, तुझ्याकडे एक पुरावा पण नाही, नको सांगू तू, खोटं बोलतो, सगळ्या गावाचा खोटारडा, खोटं बोलतोस, पुरावे म्हणे माझ्याकडे. चल. तर तेवढ्यात तिकडून नाना येतो आणि नाना त्याचं मुंडकं ते दाबून त्याला तिथे खाली पाडतो आणि त्याला मारायला सुरुवात होते. त्याला ते मारतात आणि म्हणतात की आता सांग काय पुरावे, तुला हे होतं ना, हे देशसेवा करायची, देशभक्ती करायची, आता कर काय करायचं आहे ते, असं म्हणतो. आणि आता त्याला मारू मारू घेतात, गोणीत बांधतात. तर सावी त्या खिडकीतून गाडीच्या डिकीतून हे सगळं बघते. तेवढ्या धैर्यची गाडी तिथे येते आणि धैर्यला बघून दामिनी त्या खूप घाबरून जातात. तेव्हा त्यात नाना लवकर घेऊन जा इथून याला. आणि आता सावी आवाज देते, फ्रेंड फ्रेंड मला वाचव, असं मोठ्याने ओरडत असते. तर इकडं दामिनी आता तिला तिथून घेऊन जायला निघालेली असते आणि तिला अशा ठिकाणी घेऊन येते जिथं धैर्य पण येऊ शकत नाही आणि तिला संपवण्याचा दामिनी प्लॅन करते. तर नक्की काय ट्विस्ट असणार आहे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.